हॅलो स्टुडंट, सोप्या भाषेमध्ये व सोप्या पद्धतीने फिजिक्स विषय समजून घेण्यासाठी आपल्या SKS फिजिक्स चॅनलला जॉईन करा. तसेच कोणत्याही प्रकारच्या डाऊटसाठी संपर्क साधा. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अँग्युलर मोमेंटम विषयी माहिती करून घेणार आहोत. अँग्युलर मोमेंटमच्या अगोदर आपल्याला लिनियर मोमेंटम म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. तर लिनियर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी और प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. काय म्हटलेलं आहे इथे? लिनियर मोमेंटम इज प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. कोणाचा गुणाकार? प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी, मास आणि वेलॉसिटीचा गुणाकार. लिनियर मोमेंटम हे आपण पी ने डिनोट करतो आणि त्याचा फॉर्म्युला काय होतो? पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. म्हणजे काय पहा, एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूयात ज्याचं मास m इतका आहे आणि तो v इतक्या वेलॉसिटीने मूव्ह होत आहे. v इतक्या वेलॉसिटीने मूव्ह होत आहे म्हणजेच तिथे मोमेंटम ही टर्म काय होणार आहे? इंट्रोड्यूस होणार आहे, तयार होणार आहे. त्याचबरोबर आपण नेक्स्ट टर्म अँग्युलर मोमेंटम पाहणार आहे. अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मोमेंटम, लिनियर मोमेंटम and its perpendicular distance, its perpendicular distance from the axis of rotation. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट लिनियरली मूव्ह होत असेल, मास असलेला ऑब्जेक्ट लिनियर वेलॉसिटी v ने मूव्ह होत असेल, त्यावेळेस तिथे लिनियर मोमेंटम असणार आहे. त्याचबरोबर एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह होत असेल, एक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट मूव्ह होत असेल. ओके, हा आहे एक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर, या एक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट तो ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे. ओके, हा ऑब्जेक्ट कन्सिडर करूयात, तो एक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट मूव्ह होत आहे असं कन्सिडर करूयात. त्यावेळेस त्याच्यावरती असणारं जे मोमेंटम असणार आहे त्याला आपण अँग्युलर मोमेंटम म्हणणार आहे. ओके, ज्यावेळेस ऑब्जेक्ट लिनियरली मूव्ह होतो त्यावेळेस लिनियर मोमेंटम, ज्यावेळेस ऑब्जेक्ट सर्क्युलरली मूव्ह होतो किंवा एक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट मूव्ह होत असतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवरती असणार मोमेंटम असणार आहे अँग्युलर मोमेंटम. आता ते अँग्युलर मोमेंटम आपण कशाने दाखवतो? तर प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजे काय? लिनियर मोमेंटम म्हणजे काय? पी अँड काय म्हटलेलं आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. या ऑब्जेक्टचं परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं आपण काय देतो? आर. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे? प्रोडक्ट ऑफ अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. एक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे की आपण आर ने डिनोट केलेलं आहे. तर अँग्युलर मोमेंटम काय होणार आहे? अँग्युलर मोमेंटम आपण एल ने दाखवूयात. एल इज इक्वल टू पी इंटू आर, किंवा आपण हे असं सुद्धा लिहू शकतो, आर इंटू पी. ओके, आर इंटू पी. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आर इंटू पी अँड लिनियर मोमेंटम इज पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. ओके, अँग्युलर मोमेंटम सर्वांना समजलं? ओके, तर इथे आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येते की लिनियर मोमेंटम ही ॲनालॉगस टर्म आहे. कोणाला? अँग्युलर मोमेंटमला. पी इज ॲनालॉगस विथ, ॲनालॉगस म्हणजे काय? सेम. ओके, ॲनालॉगस टू अँग्युलर मोमेंटम. पण कधी? ज्यावेळेस ऑब्जेक्ट सर्क्युलरली मूव्ह होत असतात त्यावेळेस. ओके, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो इन रोटेशनल डायनामिक्स. ओके, इन रोटेशनल डायनामिक्स लिनियर मोमेंटम इज ॲनालॉगस टू अँग्युलर मोमेंटम. म्हणजे रोटेशनल डायनामिक्समध्ये लिनियर मोमेंटम हे ॲनालॉगस असणार आहे. कोणाला? अँग्युलर मोमेंटमला. जसं की आपण लिनियर डिस्प्लेसमेंटसाठी यस लिहितो, त्याला ॲनालॉगस टर्म रोटेशनल डायनामिक्समधली कोणती आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. त्याचबरोबर लिनियर वेलॉसिटी व्ही ॲनालॉगस आहे ओमेगाला, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीला. त्याचबरोबर लिनियर ॲसेलरेशन ए कुणाला ॲनालॉगस आहे? तर अल्फा, म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटीला. त्याचबरोबर लिनियर फोर्स हा कोणाला ॲनालॉगस आहे? टॉर्कला. ओके, लिनियर फोर्ससाठी आपण काय लिहिणार आहे? एफ इज इक्वल टू एम ए, आणि टॉर्कसाठी काय लिहिणार आहे? टो इज इक्वल टू आर इंटू एफ. ओके, त्याचबरोबर आपण अजून कोणती टर्म पाहिली होती? मास ॲनालॉगस विथ कोणती टर्म आहे? आय, म्हणजेच काय? मुवमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आपण अशा काही टर्म पाहिलेल्या आहेत ज्या की एकमेकांना ॲनालॉगस आहे. म्हणजे लिनियर आणि अँग्युलर या दोन्हींचं कंपॅरिझन करून आपण त्या टर्म ॲनालॉगस आहे असं सांगतो, लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशनमध्ये. ओके, आपल्या 12वीच्या फिजिक्सच्या टेक्स्ट बुक्सनुसार 1.8. ओके, 1.8.1 हा जो पॉईंट आहे तो कोणता आहे? एक्सप्रेशन फॉर
एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन द टर्म ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजेच अँग्युलर मोमेंटम हे आपल्याला सांगायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्ममध्ये कसं असणार आहे ते. ओके, याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक बॉडी कन्सिडर करावी लागणार आहे. एक बॉडी कन्सिडर केलेली आहे आणि ही बॉडी बघा ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट ओमेगा म्हणजेच कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने काय होत आहे, मूव्ह होत आहे. ओके, आपण ही एक बॉडी आहे असं कन्सिडर करूयात, ही एक बॉडी आहे असं कन्सिडर करूयात आणि इथे काय असणार आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे. तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे, बॉडीला कसा परपेंडिक्युलर असणार आहे. बरोबर, अशा प्रकारे हा ॲक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट ही बॉडी काय होत आहे, रोटेट होत आहे कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने. ओके, कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने. ओके, आता ही बॉडी कन्सिस्ट कशाने झालेली आहे, तर नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्सने तयार झालेले आहे. आणि स्मॉल पार्टिकलचं मास काय देत असतो आपण, तर सिंगल स्मॉल पार्टिकलचं मास दिलेलं आहे m1 m2 अप टू mn. ओके, पार्टिकल फर्स्टचं मास किती असेल m1, पार्टिकल सेकंडचं मास किती असेल m2, पार्टिकल थर्डचं मास किती असेल m3 आणि अप टू mn पार्टिकलचं मास किती असणार आहे mn. आणि ते या बॉडीमध्ये बघा, ते या बॉडीमध्ये कुठे सिच्युएटेड झालेले आहे, तर एक्सिस ऑफ रोटेशन पासून पार्टिकल m1 r1 इतक्या डिस्टन्सवरती सिच्युएटेड झालेला आहे. त्याचबरोबर पार्टिकल m2 हा r2 इतक्या डिस्टन्सवरती सिच्युएटेड झालेला आहे. त्याचबरोबर पार्टिकल mn जो आपण कन्सिडर केलेला आहे तो पार्टिकल एक्सिस ऑफ रोटेशन पासून rn इतक्या डिस्टन्सवरती सिच्युएटेड झालेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे बॉडी n नंबर ऑफ स्मॉल मास पार्टिकल्सने तयार झालेले आहे. ओके, आणि ते मास किती आहे m1 m2 अप टू mn आणि त्यांचं रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स ओके अनुक्रमे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार आहे, तर r1 पार्टिकल m1 साठी r1 असणार आहे, पार्टिकल m2 साठी r2 असणार आहे, अप टू पार्टिकल mn साठी rn असणार आहे फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन. इथपासून हा काय आहे, एक्सिस ऑफ रोटेशन आहे. थर्ड पॉईंटमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, पार्टिकल मूव्ज ओके विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. जे हे पार्टिकल्स मूव्ह होणार आहेत त्यांची वेलॉसिटी कशी असणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा कॉन्स्टंट असणार आहे. बट मूव्ज विथ डिफरंट लिनियर वेलॉसिटी, पण ते मूव्ह होताना डिफरंट वेलॉसिटीने मूव्ह होणार आहेत. तर आपण एक उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. ओके, हा एक ऑब्जेक्ट आहे बरोबर, हा त्याचा एक्सिस ऑफ रोटेशन आहे. हा पार्टिकल m1 असेल, हा m2 असेल आणि हा m3 असेल. बघा मी हा रोटेट करतोय, रोटेट केल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की हा जो पार्टिकल दूरचा जो पार्टिकल आहे त्याची वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी कशी आहे, खूप जास्त आहे, कारण तो खूप जास्त वेलॉसिटीने मूव्ह होत आहे कंपॅरेटिव्हली m1 पार्टिकल आणि m2 पार्टिकलच्या. बघा येते लक्षात, हा पार्टिकल स्लोली मूव्ह होतोय आणि हा कसा होतोय, फास्ट मूव्ह होतोय. येते लक्षात, ज्यावेळेस अँग्युलर मोमेंटममध्ये ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस अँग्युलर वेलॉसिटी यांची कशी आहे, कॉन्स्टंट आहे, पण लिनियर वेलॉसिटी कशी आहे, डिफरंट आहे. आणि ही कशावरती डिपेंड आहे, तर त्यांच्या डिस्टन्सवरती डिपेंड आहे. बघा हे r1 डिस्टन्स कमी आहे ओके, आणि r2 आणि r3 हे डिस्टन्स कसं आहे, जास्त आहे. हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एक रिलेशन माहिती असणं गरजेचं आहे. तर ते कोणतं आहे, v इज इक्वल टू r ओमेगा. ओके, ओमेगा फिक्स आहे. r वाढला ओके, r वाढला की लिनियर वेलॉसिटी सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. बघा हे जर r वाढला ओके, हा r काय झाला, वाढला, म्हणजेच काय होणार आहे, वेलॉसिटी सुद्धा वाढणार आहे. बघा r वाढल्यानंतर वेलॉसिटी सुद्धा आपल्याला इथे वाढलेली दिसत आहे. या इक्वेशनवरून ते आपल्याला समजतं. आणि हे इक्वेशन काय देतं, तर रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. हे इक्वेशन आपल्या सर्वांना माहिती आहे. रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी v इज इक्वल टू r ओमेगा लिहितो. तर पार्टिकल m1 साठी जी वेलॉसिटी असणार आहे v इज इक्वल टू r1 ओमेगा, v2 इज इक्वल टू r2 ओमेगा आणि vn इज इक्वल टू rn ओमेगा फॉर यंथ पार्टिकल. हे पार्टिकल फर्स्टसाठी, सेकंडसाठी आणि यंथ पार्टिकलसाठी झालेलं आहे. आपण लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय देतो, p इज इक्वल टू mv. लिनियर मोमेंटम काय असणार आहे, p इज इक्वल टू mv. तर फर्स्ट पार्टिकलसाठी लिनियर मोमेंटम काय होणार आहे, p इज इक्वल टू m1. v1च्या ऐवजी आपण r1 ओमेगा पुट करूयात. पार्टिकल सेकंडसाठी लिनियर मोमेंटम होणार आहे p2 इज इक्वल टू m2 r2 ओमेगा. आणि यंथ पार्टिकलसाठी लिनियर मोमेंटम होणार आहे mn rn ओमेगा. ओके, अँग्युलर मोमेंटमसाठी फॉर्म्युला काय आहे, l इज इक्वल टू r इंटू p. फॉर पार्टिकल फर्स्टसाठी काय होणार आहे, l1 इज इक्वल टू r1 इंटू p1. p1च्या ऐवजी आपण काय पुट करायचं, m1 r1 ओमेगा. ओके, त्याचबरोबर सेकंड पार्टिकलसाठी अँग्युलर मोमेंटम l2 इज इक्वल टू r2 इंटू p2 असणार आहे बरोबर. लिनियर मोमेंटम r इंटू p आहे. सेकंड पार्टिकलसाठी r2 ची व्हॅल्यू आहे आणि मोमेंटमची व्हॅल्यू p2ची व्हॅल्यू काय आहे, m2 r2 ओमेगा. ओके, त्याचबरोबर यंथ पार्टिकलसाठी ln इज इक्वल टू rn इंटू mn rn ओमेगा. ओके, इथे आपल्याला r1 दिसत आहे, म्हणजेच r स्क्वेअर असणार आहे. म्हणजे मी अशा प्रकारे लिहितो m1 r1 स्क्वेअर. त्याचबरोबर इथे r2 दिसत आहे, r2 ला r2 मल्टिप्लाय म्हणजेच काय होणार आहे, r2 स्क्वेअर. त्याचबरोबर इथे rn दिसत आहे, म्हणजेच काय होणार आहे, इथे mn rn स्क्वेअर ओमेगा. तर हे अँग्युलर मोमेंटम फॉर पार्टिकल फर्स्ट, फॉर पार्टिकल सेकंड अँड फॉर पार्टिकल यंथ पार्टिकल. ओके,
इथे आपण अँग्युलर मोमेंटम काढलेला आहे ते पार्टिकलसाठी आहे. आता आपल्याला पूर्ण बॉडीसाठी काढायचं आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे, बेरीज करणार आहे सर्वांची. L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस अप टू Ln. ओके, म्हणजेच मी काय करतो बघा आता इथे L इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. ओके, तर इथे आपण हे इक्वेशन अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. L इज इक्वल टू इन ब्रॅकेट कॉमन टर्म बाहेर काढूयात, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. ओके, आणि या टर्म माहिती आहेत आपल्याला काय आहेत, तर L इज इक्वल टू या टर्म काय आहेत बघा, या टर्म तर I1 प्लस I2 प्लस अप टू In ओमेगा. म्हणजेच हे काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया पार्टिकल फर्स्ट सेकंड आणि थर्ड पूर्ण बॉडीसाठी काय होणार आहे I, आणि हे काय होणार आहे ओमेगा, I ओमेगा. ओके, तर आपण रिप्लेस करूयात I आणि ओमेगा. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, P इज इक्वल टू mv. ओके, मी काय करतो I रिप्लेस करतो m न, कारण I ला ॲनालॉगस क्वांटिटी कोणती आहे m, आणि ओमेगा अँग्युलर वेलोसिटीला ॲनालॉगस क्वांटिटी कोणती आहे v. म्हणून आपण अँग्युलर मोमेंटम इन द टर्म ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय लिहितो, L इज इक्वल टू I ओमेगा. ओके, आणि जो L असणार आहे तो ॲनालॉगस असणार आहे कुणाला, P ला. कशावरून आपण ठरवलं, कारण I कशाने रिप्लेस करतो m ने, आणि ओमेगा कशाने रिप्लेस करतो v ने. तर m म्हणजे मास, v म्हणजे वेलोसिटी, म्हणजेच लिनियर मोमेंटम अँग्युलर मोमेंटमला ॲनालॉगस आहे. तर या दोन इक्वेशनवरून ते आपल्या लक्षात येतं. ओके, थँक्यू स्टुडंट. कोणाला काही डाऊट असेल तर संपर्क साधा आणि पॉझिटिव्ह राहा. स्टडीबद्दल अभ्यास करत राहा. कधी ना कधी त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे.